नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला मृत्यूदंडाचीच शिक्षा होईल असं लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाला दिले। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचे हे आश्वासन पाहायला मिळते। पीडित कुटुंबाला सर्व शासकीय मदत पुरवणार असं देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने आश्वस्त करण्यात आले। सीएम सर के डायरेक्शन में उच्च न्यायालय की परमिशन से फास्ट ट्रैक ट्रायल कोर्ट स्थापित किया जा रहा है। उसमें स्पेशल काउंसिल अपॉइंट किया जा रहा है और स्पेशल काउंसिल के थ्रू हम डिमांड कर रहे हैं महाराष्ट्र सरकार की तरफ से कि जो गुनहगार है उसको डेथ पेनल्टी की सज़ा हो। और मैंने खुद ने मेरा पत्र परसों जो बच्ची के पिताजी हैं उनको दिया है कि हम लिखित में आपको आश्वस्त करते हैं कि बाकी चीज़ें तो होंगी, लेकिन जो गुनहगार है उसको जल्दी से जल्दी कठोर से कठोर सजा मिले, ये हम एंश्योर करें। नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणात राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया दिली। घटनेनं मनाचा थरकाप उडालाय। आरोपीला हालहाल करत संपवावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे। नाही, निश्चित त्यांनी केलेलं कृत्य असंच आहे की त्यांना हालहाल करूनच मारलं पाहिजे, चौकात नेऊनच मारलं पाहिजे। हे जरी आपल्याला मान्य असलं तरी कायद्याने तशी आपल्याला परवानगी नाहीये। कायद्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला तसं कुठे सरकारला करता येत नाही याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। पण तरी सुद्धा अतिशय लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये ती केस आम्ही त्या ठिकाणी टाकलेली आहे, टाकणार आहोत। त्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत। गरज पडल्याच्या संदर्भामध्ये आम्ही कायदाही करू की अशा लोकांना एकतर पॅरलवर सोडू नका आणि लवकरात लवकर निर्णय करून यांना फाशीची अतिशय कठोर शिक्षा त्या ठिकाणी द्यावी। दरम्यान नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात राज ठाकरेंच्या वक्तव्यावर असीम सरोदे यांनी आक्षेप घेतलाय। राज ठाकरेंनी असं विधान नाही केलं पाहिजे, आरोपीला कायद्यानुसार फाशीचीच शिक्षा होणार। राज ठाकरेंची भूमिका ही लोकांना भडकवणारी आहे असा आरोप सरोदे यांनी केलाय। या केसमध्ये 101% त्या माणसाला फाशीची शिक्षा होणार हे कायदेशीर वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे। परंतु याचा अर्थ मग राज ठाकरेंनी काही विधान करायचं, वेतन स्वरूपात विधान करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि सांगायचं की या माणसाच्या हाल करून त्याला मारा, रस्त्यावर त्याला खेचून मारा, आपणच त्याला शिक्षा द्या, असं त्यांनी विधान केलेलं आहे। राज ठाकरे सारख्या जबाबदार नेत्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते कायदा हातात घेणं, लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकाऊ स्वरूपाचं विधान करणं हे चुकीचं आहे। याच्यातून बेकायदेशीरता वाढेल, म्हणून राज ठाकरेंना पोलिसांनी समज दिली पाहिजे की याच्यानंतर त्यांनी असे वक्तव्य करायचे नाही। या केसमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।